कसं असतं प्रेसिडेंट, प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप गेली पाहिजे हो. हा, आधी पिच लागल, खेळ खेळायचा म्हणजे पिच लागल ना. आणि आता कुठं पिच झालंय. त्याच्यानंतर काय, पब्लिक साठी स्टँड बनवायला लागल, मग स्टेडियम जमल, तेव्हा कुठं लोक येतील. आणि कसं असतं प्रेसिडेंट, पब्लिक जर असेल तर खेळायला आणि खेळ बघायला मजा येते, नाही का? हो, हे उगत असलं काहीतरी लांबड लावून ना पहिलं बंद करा. केअरफुली हा, उगाच ऐकून घेतो म्हणून काही ऐकून घेणार नाही. तुमच्याकडनं होत असेल तर तसं सांगा. या दिवाळीपर्यंत मला काय ते फायनल डिसिजन पाहिजे, तरच मी लग्नाला उभी राहीन. नाहीतर तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही करा, मला पाहिजे ते मी करेन. एवढंच सांगायला आले होते. येते मी. टॅलेंट राव, तुम्ही करेक्ट बोलत होता. आपली एक चाल चुकली की पुढच्या सगळ्यात चुकत जातात. हे प्रकरण तर फार काठावर आलंय की ज्या प्रकारे जे काय बोलली ते केल्याशिवाय राहणार नाही असं वाटतंय. पण मग लग्नच झालं नाही तर? म्हणून आपल्याला काहीतरी ट्रिक शोधून काढायला लागणार आहे. भैया, मला तुमचं म्हणणं मान्य आहे. तुम्ही आधी ही चाल का खेळला आता याचा नीट विचार करा. कारण तुमचं आणि जयश्रीचं लग्न झालं नाही तर आपलं सगळं प्लॅनिंग फेल होईल. तर तुम्हीच मानला होता ना मॅच बघायला पब्लिक येणार नाही, मग सगळं पिच स्टेडियम ओस पडेल. मग कशी जिंकणार आपण मॅच? हे मॅच आपणच जिंकत असतो, आपणच जिंकणार. आता दाखवतो सगळ्याला दिवाळी धमाका. विशिंग यू हॅपी दिवाळी. आजा कळ तुला. अगं बाया, मला लयच उशीर झाला वाटतं. आमच्या घरात ना ते आता झालं म्हणजे काय झालं, आता सगळं करून झालं. हत्ती गेला आणि शिपुटच राहिले नुसतं. असू दे ग पुष्पा, काहीतरी आहे ते करते की मी. होय हो, दोन बोट आहे का? मिसरी वय नाहीतर काय, बस मग ती वय मी. अगं मी तुला द्यायची आणि अख्खं गाव माझ्या तोंडात शेण घालेल आणि म्हणाल तू सोडली होतीस आणि मीच तुला परत सवय लावली म्हणून. अहो ऐका, आता मी कशाला कोणाला सांगायचं ती द्या, असू दे. ग बस बाया पुष्पा, नको ग बस. आणि मला कामाचं बघू दे, मी काय तुला देणार नाही, तुला सांगून ठेवते. ग बस. नमस्कार फेडरेशन अध्यक्ष. नमस्कार नमस्कार. अरे क्या बात आहे, जोरात चालली दिवाळीची तयारी. मामी, आम्ही तुम्हाला थोडा त्रास देणार आहे बरं का. काय आहे, हे स्टिकर आणलेत, तेवढे ते पाकिटावर लावायचे होते. बर बर. शीतल, हे घ्या. आणि हॅपी दिवाळी इन ऍडव्हान्स बरं का. आता ही जबाबदारी आम्ही तुमच्या अंगावर टाकतोय. तुम्ही ती चांगल्या पद्धतीने पेलायलाच. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगल्या खुसखुशीत झाल्यात की चकल्या. मस्तच.
आम्ही तुम्ही केलं काय? आमच्या आदर्श सुननी आणि सगळ्या बायकांनी मिळून केलंय बघा. अरे वा वा वा, क्या बात आहे. शीतल, देव तुमचं भलं कर बर का. गॉड ब्लेस यू. आता काय बाबा, सगळ्या गावकऱ्यांची मजा आहे. हा, एवढे चांगले चांगले पदार्थ त्यांना खायला मिळणार आणि आम्हाला पण चांगले पदार्थ खायला मिळणार. म्हणजे आम्ही या घरचे होणार जावई. शीतल, घालणार ना करून आम्हाला? आव घालणार की. आव तुम्ही या तर भैया, नाही घालून काय करती. शीतल, ती फोटो लावून घे ग. भैया, माझी सून अगदी खऱ्या अर्थाने आदर्श सून आहे बघा. सगळी कामं मनापासनं आणि अगदी काटेकोरपणे करती. म्हणूनच तर ही काम मी तिला दिलंय बर का. बाय द वे, कसे आलेत फोटो? एम आय लुकिंग स्मार्ट? आलाय बरं. मामी, आम्ही तुम्हाला म्हणलं. कसे आलेत फोटो? आव भारी चालय की, बेस्टच. असू द्या. तुम्हाला मागा ऍडव्हान्स दिला होता 15, हे 5 आता ह्याची काय गरज होती तेव्हा? दिले बरं का सगळे. असं कसं? आता तुम्ही काम केलं म्हणजे त्याचा मोबदला मिळाला पाहिजे की. बरं, हे सगळं झालं की सांगा आम्हाला. आमची पोरं घरटी वाटून टाकते. आव तुम्ही कशाला? ती वाटायचं आम्ही बघतो. असं म्हणताय? बर, चालतंय. झालं की सांगा आम्हाला. वय वय. येतो. बर जरा थांबताय का? आव नाही म्हणजे जयश्री आली असती, तुमची भेट बी झाली असती. अहो नाही नाही, जरा लय महत्वाची काम आहेत. भेटतो नंतर कधीतरी. बरं. तेवढं नीट चिटकून घरटी पोहोचव बरं का. होय. येतो. आणि महिला मंडळ सगळ्यांना हॅपी दिवाळी ऍडव्हान्स बरं का. जोरदार तयार चालू दे. जे येतो. टॅलेंट राव. बर का ग, मी काय म्हणती, राहू दे ही सगळी कामं आणि तुम्ही जावा तुमच्या घरला. अगं म्हणजे तुमची पण दिवाळी असेल ना. अगं एवढी पाकिटे भरायला तरी मदत करतो की आम्ही. आहो नुसती भरायची तर आहेत. आणि माझी आदर्श सून आहे की, तिला सगळी कामं एकट्याने आणि तिच्या पद्धतीने करायला आवडतात. आणि आता तिच्यासाठी मी मिसरी बी सोडली म्हणल्यावर मग एवढं तर ती करायलाच की माझ्यासाठी. काय ग शीतल? होय. आता ह्या प्रत्येक पाकिटावर भैयांचा फोटो लाव आणि अख्ख्या गावात घरोघरी जाऊन फराळ वाटून ये बर का. हा, अगं तुम्ही काय बघत बसलाय? जावा की. चला चला निघा. चल ग, येतो. हा हा, जा. येतो. होय होय. शितले, तू मस्त ठरवलं होतंस की यांची जिरवायची, पण ह्या काही साध्या सुद्धा नाहीत. ह्या तर आपलाच घामटा काढणार. ह्यांची अशी नाही जिरणार. नीट प्लॅनिंग केलं पाहिजे.